बोला ना. नमस्कार सर, मी वैष्णवी बोलते. नमस्कार वैष्णवी, बोला ना. तुमची ऑनलाईन क्लासची विद्यार्थी. हो हो, बोला ना, माझं बोला ना. ज्युनियर ज्युनियर इंजिनियर साठी सिलेक्शन झालं. अरे वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. तुमचे आभार सर. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही ऍक्च्युली. म्हणजे तुम्हाला शॉर्टकट सांगते. मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा हे सगळं एक्झामची डेट वगैरे सगळं आलेलं. अरे बापरे. मला म्हणजे ते एक बोलतात ना की देवाचंच असतं. हम्म. तुमचा मला याचा ट्रान्सलेशनचा पेपर अनालिसिसचा व्हिडिओ भेटला. हा. मग त्या व्हिडिओच्या अनालिसिस वरून मी कोर्स घेतला. कोर्स वरून म्हणजे मला खूप मोकळा रस्ता होता ना तशी गोष्ट झालेली. असं का? आणि विशेष म्हणजे माझी जेव्हा एक्झामची डेट आली, माझं बेबी जस्ट 1 मंथ होतं. त्याला घरी सोडून पेपरला जाणं. मी फक्त एकच केलं, तुमच्या टेस्ट सिरीज विकत घेतल्या. 50 प्रश्न म्हणजे 50 टॉपिकच होते ते रोजसाठी. हो का? म्हणजे आणि ऑनलाईन बॅच खूप पण केली का? हो, ऑनलाईन बॅच पूर्ण केली. टेस्ट सिरीज म्हणजे तुमचं जेवढं मटेरियल होतं तेवढं सगळं रेफर केलेलं. त्याच्यावरच झालं फायनलाइज. त्याच्यावरच खरंच. आणि सगळ्यात मोठा तर त्याग तुमचा, मला ते 1 महिन्याचं बाळ असताना तुम्ही हे करणं हो. म्हणजे खरं नेक्स्ट लेवल आहे. गोष्ट ही मोठी गोष्ट आहे. तेच सर. आणि मेन म्हणजे तुमचं गायडन्स होतं, बाकी काही नाही. नाही नाही, खरंच मोठी गोष्ट आहे ना. मग तुमचं अभिनंदन तर आहेच, पण विशेष तर मला त्या बाळाचंच अभिनंदन करावं वाटायलंय. हा, त्याचा पायगुण म्हणता येईल. त्यानं जर खूप जास्त रडला असता वगैरे तुम्हाला पेपरला जाता आलं नसतं, पण त्यानं समजून मग घेतलं. म्हणजे समजून तुमचं घेतलं 1 ते काय. महिन्याचं बाळ पण खूप समजदार आहे असं म्हणावं लागेल आता. मला सांभाळून घेणारे पण होते ना घरचे, सासरचे, माहेरचे. त्याच्यामुळे खूप चांगलं झालं ना. कुठलीच आणि मजाक नाही बरं, 1 महिन्याचं बाळ असताना तुम्ही प्रिपरेशन करून सिलेक्ट झालात म्हणजे मजाक नाही. आणि सर कसं झालेलं, मी 2020 मध्ये पास आउट झालेले. आता 2025 चालू झाला. मग सगळ्यांना काय वाटायचं, मी कॉलेजची टॉपर होते तेव्हा. मी MSBT मध्ये महाराष्ट्रात पहिली आलेले. मग सगळ्यांचं असं असायचं की टॉपर होती तरी घरीच बसलीये. पण मला एक खात्री होती का आपलं उशिरा होईल पण काहीतरी चांगलंच होईल. लयच भारी झालं ना. चांगलं म्हणजे मजाक करूच आहे. सगळ्यात तरी महत्वाचं त्या ह्याच्यामध्ये झालं ना, म्हणजे एवढ्या सिच्युएशन, प्रेग्नन्सी, 1 महिन्याचं बाळ आणि ह्या सगळ्या प्रकरणातून झालं, ही जास्त मोठी गोष्ट आहे. तुमची साथ सर, बाकी काही नाही. नाही, खूपच मोठी गोष्ट आहे. मला खूप आनंद झाला. तुम्ही अशा ह्याच्यातून तुम्ही पोस्ट काढली आणि तुमच्या या गोष्टीची प्रेरणा अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलींना भेटेल. बरोबर आहे. नक्की. असं जर करत राहिलात तर होऊ शकतं, हे कळायला पाहिजे. पण बरेचदा काय होतं, आपल्या इकडे प्रॉब्लेम असे असतात की विद्यार्थ्यांना काहीतरी छोटे मोठे रिझन्स भेटले की माझ्यासोबत हे घडलं, माझ्यासोबत ते घडलं, म्हणून माझं राहिलंय. तर हे सगळे रिझन्स आहेत. शेवटी रिझल्ट तुम्ही काढलाय एवढ्या ह्याच्यातून सुद्धा. बरोबर. घरचे होते, मिस्टर होते, ते मला तेच बोलायचे की नाही तू करू शकते, तू कर. तरी अजून सर MIDCचा आणि BMCचा पेपर बाकी आहे. त्याचंही मला खात्री आहे नक्की आपलं नाव येईलच इन्स्टिट्यूटचं. नक्की यायलाच पाहिजे. आमची तर त्याची इच्छा असते ना. नक्कीच. आपलं नाव वगैरे आणि कुठून बोलताय आपण? मी नाशिक वरून बोलते. हा, माझ्याकडे नंबर तर सेव्ह आहे तुमचा, वैष्णवी परदेशी. हो, नाशिक वरून बोलते. खूप छान झालं. मला वाटतं गेल्या वर्षी बॅच केली होती तुम्ही एकादशीच्या दरम्यान. कारण ते आमचे कोड असतात बनवलेले, त्या हिशोबाने मला दिसेल ना. मी ते तुमचे व्हिडिओ लेक्चर सगळे करून त्याच्या नोट्स काढलेल्या, मग त्याचाच फायदा. डबल सगळं करण्यापेक्षा ते एकदा झालं की पूर्ण रिवाइज केल्यासारखंच होतं. म्हणजे परत दुसरे कुठले पुस्तकं बघायची गरज नाही. आपलं बुक पण छान आहे. जे तुम्ही म्हणजे स्पेशल प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये. आता मला पण विचारलं जातं. एक गोष्ट सर आवर्जून सांगते, पेपरला जेव्हा पण गेले ना आतापर्यंत 2-3 पेपरचे अटेम्प्ट दिले गेले, शेजारी बसणाऱ्या व्यक्तींना सुद्धा माहितीये की आम्ही पण केंद्रीय इन्स्टिट्यूटला रेफर करतोय. ते आपलं आहे तेवढं नाव. नाही, आता नाव एवढं झालंय प्रचंड नाव. आता तुमच्यासारखे विद्यार्थी आणखी सिलेक्ट झाल्यानंतर आणखी ते नाव वाढत जातं, वृद्धिंगत होत जातं. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आता नाव पोहोचलंय इलेक्ट्रिकल मध्ये. हो. नाही, त्याला काय असतं, तेच रिझन आहे का पोहोचलंय.
तर टीचिंग वगैरे हे ते तर ठीक आहे, पण मग त्याच्यातून आउटकम निघलं पाहिजे, आउटपुट निघलं पाहिजे. तेच त्याच्यामुळे आणि ते जेव्हा नोकरी लागते विद्यार्थ्यांना तेव्हा ते ऑटोमॅटिक नाव होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना आता ज्यावेळेस सिलेक्ट होतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना नवीन आजूबाजूचे जे असतात आता प्रिपरेशन करणारे ते जाऊन विचारतात, कसा अभ्यास केला, आम्हाला पण गायडन्स करा वगैरे. तर मग गायडन्स तर करतातच हे सिलेक्टेड कॅन्डिडेट, पण सोबत सोबत लगेच त्याला रेफरन्स देऊन टाकतात की तू एक काम कर, केंद्र सरांचे असे असे बॅचेस शक्य झालं तर ऑफलाईन जा, नाही झालं तर ऑनलाईन कर. आणि असं केल्यानंतर काय होतं, त्या विद्यार्थ्यांना पण बघायला सुरू करते. हळूहळू हळूहळू ही चेन पूर्ण महाराष्ट्रभर पसरली. त्याच्यामुळे आता खूप चांगलं नाव झालं. इव्हन सांगायचं झालं म्हणून जो आता लागलाय बघा, आता तुम्ही त्याचा सत्कार वगैरे केलेला. कुणाचं? जीवन ना? हो हो हो. जीवन बाजूलाच बसलेला आहे, ते एक ऐका ह्याचं घ्या अभिनंदन. हॅलो हॅलो. आता मी सरांकडेच बसलोय, मी सरांच्या घरीच आहे. तर मी पण शॉक झालो जेव्हा सर तुझ्याशी बोलत होते ना, तेव्हा मला तुझं नाव दिसलं वरती. म्हटलं ताई पण आहे. हो. तर ताई खरंच खूप छान झालं, म्हणजे सिलेक्शन झालं खरंच. तुझ्यासाठी तर खूप जास्त आनंद आहे. काय नाही. आणि तुझे तसं पण हे इलेक्ट्रिकल ब्रांच पण ताई तुम्ही सांगितलं म्हणून मी घेतलेली. तर खरंच हा निर्णय खरंच खूप चांगला होता. आणि काय तुम्ही नेहमी सपोर्ट करत आलाय, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे सोपी झाली. डिप्लोमा पासून सोबत आहात. तर आम्ही जरी सांगितलं तरी तू केलं, ते तुझी मेहनत आहे सगळ्यात महत्वाचं. हो ते काय, ट्रॅक दाखवून पण ते तू नसतं केलं तर नसतं आज तू इथपर्यंत. तू केलं, सगळं श्रेय तुझं आहे, काका काकूंचं आहे. नाही पण ये नक्की, आलास की भेट. हो नक्की. आता नाशिकला चक्कर होईल तर येईल नक्की. वैष्णवी, हो सर. किती योगायोग म्हणावं, बाजूलाच जीवन बसलेलं आहे. त्यानं पण जसं तुमचा फोन आला ना, स्क्रीनवर पाहिलं त्यानं, ते म्हणे माझ्या ओळखीच्या आहेत त्या ताई. मी म्हणलं बरं ठीक आहे, पुन्हा बोलू म्हणलं. त्या हिशोबात तुम्ही नाव घेतलं, म्हणलं बोल आता लगेच. आम्ही शेजारीच होतो राहायला आणि कॉलेजला पण एकत्रच होतो. आणि बघा आता तुम्ही तुमचा रिझल्ट आणलायच, पण सोबत सोबत जीवन म्हणतोय की इलेक्ट्रिकल घेण्यामध्ये सहित तुमचा हात आहे किंवा तुमचं मार्गदर्शन आहे. नाही, खूप भारी काम झालं, मग काही विषयच नाही. आनंद आहे बरं. आता खरं अशा ह्याच्यातून केलं की आम्हाला पण प्रेरणा भेटते. आम्हाला उदाहरणं सांगायला भारी होतं ना शिकवत असताना. आमच्याकडे इथे येतात ना, लगेच कुणीतरी म्हणतात सर माझं बाळ छोटच आहे, 1.5 वर्षाचं आहे. मग त्याला आम्ही सांगूच ना, तुझं 1.5 वर्षाचं आहे, त्यांचं 1च महिन्याचं होतं. मग बरोबर आहे. म्हणजे आम्हाला काय असतं, काहीतरी एक्झाम्पल सेट करायला ऑप्शन भेटलं पाहिजे. 23-24 ऑक्टोबरला पेपर झाले आणि माझं बाळ 25 ऑक्टोबरला 1 महिन्याचं झालं. म्हणजे 28 दिवसाचं बाळ म्हणा ना. नक्कीच नक्कीच. नाही नाही, खरंच मोठी गोष्ट आहे बरं. ही कमाल गोष्ट आहे, हे काही साधी गोष्ट थोडीच आहे. परत एकदा धन्यवाद सर. परत एकदा पुनश्च तुमचं, पुन्हा एकदा तुमचं, तुमच्या बाळाचं, तुमच्या मिस्टरचं, दोन्ही फॅमिलीचं खूप 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 मनापासून अभिनंदन. आणि नक्की कधीतरी वेळ काढून या आणि मस्त विद्यार्थ्यांना, आमच्या इथल्या जे आहेत त्यांना छानपैकी मोटिवेशनल आणि तुमचं जे काही स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवली त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. नक्की सर, नक्की. चालेल. चलो, पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. ओके, चलो, बाय बाय.